नमस्कार. जी.आर. कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये रेशन धारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी महत्त्वाची बातमी आहे. तर यामध्ये जे काही 14 जिल्हे आहेत, तर 14 जिल्ह्यांमध्ये जे काही केशरी रेशन धारक आहेत, तर अशा केशरी रेशन धारकांना धान्याऐवजी रोख रकमेचं जे काही अनुदान आहे, ते अनुदान थेट बँक खात्यामध्ये दिले जाणार आहे. तर यामध्ये ते अनुदान कशा प्रकारे दिले जाणार आहे व कोणकोणते जिल्हे यासाठी पात्र असणार आहे, याची संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता दिनांक 4/9/2025 चा हा जी.आर. असणार आहे. तर यामध्ये कोणकोणते जिल्हे ते पाहूयात व किती अनुदान दिले जाणार आहे ते पाहूयात. परंतु अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर आपण सध्या आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवर आहोत व इथे 4/9/2025 चा आपण शासन निर्णय पाहत आहोत. तर इथे वरती तुम्ही पाहू शकता 14 जिल्हे एपीएल डीबीटी केसरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत. तर यामध्ये अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या मार्फत हा जी.आर. काढण्यात आलेला आहे. तर यामध्ये जे काही 14 जिल्हे आहेत, तर या 14 जिल्ह्यांमध्ये जे काही अनुदान आहे ते अनुदान वितरित केले जाणार आहे. तर यामध्ये माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये म्हणजे 150 रुपये इतकी रोख रक्कम थेट हस्तांतर केली जात होती. जे काही बँक खाते होते तर ते बँक खात्यामध्ये हस्तांतर केली जात होती. तर यामध्ये जे काही केसरी धारक आहे तर केसरी धारकांना ही रक्कम हस्तांतरित केली जात होती. त्यानंतर इथे सन 20 जून 2024 च्या दर पत्रकानुसार यामध्ये जे काही बदल आहे ते बदल करून जी काही रक्कम आहे ती रक्कम 170 रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे या अगोदर 150 रुपये देण्यात येत होते तर आता यामध्ये 170 रुपये देण्यात येणार आहे. तर यामध्ये जे काही 24-25 अंतर्गत 14 जिल्हे ते 14 जिल्हे यासाठी जे काही पात्र आहेत. तर यामध्ये जे काही पैसे जे काही अनुदान आहे ते अनुदान कसे वितरित केले जाणार आहे. तर यामध्ये जे काही अनुदान आहे ते अनुदान डीबीटीच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे. तुमचे जे काही डीबीटीला खाते लिंक असणार आहे तर ते खात्यामध्ये तुमचे जे काही अनुदान आहे 170 रुपये प्रति व्यक्ती म्हणजे प्रति लाभार्थी. म्हणजे तुमच्या रेशन कार्ड वर समजा 7 नावे असतील तर ते 7 व्यक्तींना 170 रुपये प्रमाणे जे काही लाभ आहे ते लाभ मिळत राहणार आहे. तर यामध्ये कोणकोणते जिल्हे कोणकोणते जिल्ह्यांना जे काही अनुदान आहे अनुदान वितरित केले जाणार आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता परिशिष्ट अ मध्ये पीएफएमएस प्रणाली मार्फत एपीएल डीबीटी केसरी योजनेशी संलग्न बँक खात्यावर लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे जिल्हा निधी उपलब्ध करून दिला जाईल. तर जो काही निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे अनुक्रमांक दिले, जिल्ह्याचे नाव दिले, कार्डाची संख्या दिली, लाभार्थी संख्या दिली आणि एकूण रक्कम दिली. तर यामध्ये आपण सर्वप्रथम जिल्हे पाहूया, लाभार्थी संख्या पाहूया. तर यामध्ये जे काही अकोला आहे तर अकोल्यामध्ये जे काही केसरी कार्ड धारक आहे तर त्यामध्ये 25,393 आहे. तर लाभार्थ्यांची संख्या आहे 93,947. तर यामध्ये जे काही एकूण रक्कम आहे ती तुम्ही व्हिडिओ पॉज करूनही पाहू शकता. तर आपण व्हिडिओ मोठा होईल यासाठी आपण थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत. तर इथे अमरावतीमध्ये 72,288 आणि 2,74,012 ही लाभार्थी संख्या आहे. तर यामध्ये आपण जे सर्वप्रथम तुम्ही स्क्रीनवर पॉज करून पाहू शकता. पॉज केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी संख्या, कार्डाची संख्या आणि एकूण रक्कम तुम्ही पाहू शकता. पण यामध्ये आपण जे काही जिल्हे ते जिल्हे पाहूयात. तर यामध्ये बीड जिल्हा आहे, बुलढाणा आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, धाराशिव आहे, हिंगोली आहे, जालना आहे, लातूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ. तर अशा प्रकारे हे 14 जिल्हे आहेत. या 14 जिल्ह्यांच्या माध्यमातून या 14 जिल्ह्यांना जे काही केसरी धारक आहेत, केसरी रेशन धारक आहेत, तर अशा केसरी रेशन धारकांना जे काही अन्नधान्याऐवजी जे काही अनुदान आहे ते अनुदान
वितरित केले जाणार आहे, म्हणजे 170 रुपये प्रति लाभार्थी. तर अशा प्रकारे जे काही अनुदान आहे ते अनुदान दिले जाणार आहे. तर अशा प्रकारे जे काही केसरी रेशन धारकांसाठी जे काही अनुदान कशा प्रकारे दिले जाणार व यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहे याचा संपूर्ण महत्वपूर्ण असा अपडेट तुम्ही पाहिला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.